नवी मुंबईमध्ये पुतळ्याचे उद्घाटन आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं। मनसेनं केलेल्या उद्घाटनावर स्थानिक शिवप्रेमींनी मात्र आक्षेप घेतला। मनसेनं निवडणुकांच्या तोंडावर स्टंटबाजी केल्याचा आरोप आता केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं उद्घाटन उत्साहात करणार असं शिवप्रेमी यांनी म्हटलेलं आहे। तर येथील स्थानिक शिवप्रेमींसोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूया। अमित ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये त्यांना ताफ्यामध्ये थांबून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। ते शिवभक्त आपल्या सोबत आहेत। दादा, नेमकं काय प्रसंग त्यावेळी घडला आहे आणि तुमची मागणी काय होती आणि आता सध्याची स्थिती काय आहे? जय शिवराय। सर्वप्रथम सर्व नागरिकांना सातत्याने 9 वर्ष झाले, 2016 पासून आम्ही पाठपुरावा करत होतो आणि या माध्यमातून की आमचे राजे इथे बसले पाहिजे। राजे बसले, राजाचा राज पण आला, सर्व काही गोष्टी झाले। आम्ही सातत्याने मागणी करत होतो की भव्य स्वरूपात झाली पाहिजे, प्रांत प्रतिष्ठा दिली पाहिजे। कारण की महापालिकेला आम्ही 4 महिन्यापासून नाही तर 9 वर्षापासून पत्रव्यवहार करतोय। जिल्हा अधिकारी असतील, आयुक्त साहेब असेल, लोकनेते गणेश नाईक साहेब यांना जनता दरबारामध्ये अधिकाऱ्यांना खडसावून सांगितलं की लवकरात लवकर हे करा। आता 10 दिवसापूर्वीची गोष्ट आहे। आता जो हे स्टंट केलाय तो राजकीय स्टंट आहे। हे जो चौथरा आहे ना तो खुला झाला पाहिजे। लवकरात लवकर महापालिकेने याच्यावर ठोस निर्णय घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, आमदार असतील, त्यांनी लवकरात लवकर हे विधी करण्यात यावी, प्राण प्रतिष्ठा करण्यात यावी। व्हिडिओ जर्नलिस्ट आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।